नमस्कार. आज आपल्याला मिसळ बघायची. मी त्याला पुणेरी मिसळ म्हणते. पुणेरी मिसळ मी यासाठी म्हणते की हलकी फुलकी आहे, तिखट नाही आहे जास्त, आणि एकदा मूग आणि मटकी एकत्र राहिले आणि मी अशी मिसळ आदर्शमध्ये खाल्ली होती. तर मी म्हटलं चला आपण थोडासा तसा प्रयत्न करून बघूया. ही मी माझ्या पद्धतीने अशी बनवलेली एक मिसळ आहे आणि त्याला मी पुणेरी मिसळ नाव दिलं आहे. जगताय ना मस्तीत. मस्तीत जगायचं. आता तुम्ही बघितलं, आता प्लेन क्रॅशमध्ये अक्षरशः सगळेचे सगळे 250 लोक गेले, त्यातून एक वाचला. किती नशिबान असेल हो. आपण म्हणतो चला त्याचं काहीतरी पुण्य आहे चांगलं, काहीतरी पुण्याई चांगली होती म्हणून तो वाचला, घरच्यांची पुण्याई असेल म्हणून तो वाचला, पण तो वाचला. म्हणून प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा की आला. पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंदी व्हा, दुसऱ्याच्या सुखात सुख व्हा. बघा, सुख आपोआप आपल्या जवळ येईल. दुसरा खुश असेल ना तर त्याच्याबरोबर आपण खुश व्हा. दुसरा दुःखी असेल त्याच्या दुःखात सामील व्हा आणि त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी वरती चढतोय म्हणजे कोणीतरी पुढे जातोय ना, शक्य असेल तर त्याला हात घ्या, हात द्या आणि अजून वरती घ्या. नसेल शक्य तर तो वरती चढतोय, 2 हाताने टाळ्या वाजवा. झालीच तर पाठीवरती शाबासकीची थाप द्या. या सगळ्यात खूप आनंद आहे अहो. प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा ना, हाच आहे प्रवास. हाच प्रवास आहे. यानेच आनंद मिळणार आहे. कधी वाटेल तेव्हा, कसं जमेल तसं एकत्र या. कोणी एकत्र या. मी सतत सांगत असते, मैत्रिणी या, बहिणी या, भावंड या. नवरा बायकोने सतत एकमेकाला, नवरा बायकोंचं तर नातं इतकं छान असतं. त्यांनी कधी एकत्र असतात, पण काही नवरा बायको सतत एकमेकाची उणे धुणे काढायची. तू केलंस, मी केलंस, तू जास्त केलंस, मी कमी केलं, मी करतोय, मी ठेवतोय, मला किती त्रास होतोय, ते म्हणणार मला किती त्रास होतोय. त्रास संसार आहे दोघांचा, तर दोघांनाही होणार. मग कधी कधी असतं एक असतो तो आरामातच असतो आणि एक त्रास घेत असतो. असंही असतं, नाही म्हणत नाही, पण तसं नका करू. दोघांनी मिळून आपला संसार चालवा. एकमेकाला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. जर एखादा पुढे जात असेल तर त्याला सपोर्ट करा. तुम्ही पुढे जात असाल तर मागच्याने सपोर्ट करा. खरंच सांगते, प्रवास जीवनाचा हा असाच आहे. छान जगण्यासाठी तर पहिला मार्ग हा आहे की दुसऱ्याच्या खुशीत खुशी व्हा. दुसऱ्याचं चांगलं बघण्याची ताकद ठेवा. दुसऱ्याचं काही बघितल्यानंतर हे माझ्याकडे नाही आहे, हे मला कमी आहे, हे ज्या वेळेला बोलाल ना, त्यावेळेला प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा होऊच शकणार नाही. आणि दुसऱ्याला नावं ठेवणं, असं आहे, तसं आहे, तसं आहे, काही कसं नाही. चला आता पुणेरी मिसळ बघूया. पुणेरी ह्यासाठी बोलते मी की हलकी फुलकी आहे, तिखट नाही, म्हणजे आपल्याला हवी तर तिखट करू शकतो अशी. आता ही मूग मटकी आहे, स्वच्छ धुवून वगैरे सोलून घेतलीत जेवढी जमतील तेवढी. आणि हे पोहे आहेत. पोहे कांदे पोहे करतो ना तसे आपण थोडेसे पोहे करून घ्यायचे, साधे आपले सिंपल नेहमी करतो तसे. आणि नाही ना तर ह्याच्यात पोह्यांचा चिवडा मिळतो बघा,
पिवळ्या कलरचा, रेडिश कलरचा थोडासा असतो बघा, गोल्डन येलो कलर, तसा चिवडा मिळाला तर तसा घ्या. आणि मग हा बटाटा आहे, कोथिंबीर आहे, एक मिरची आहे आणि कांदा कापलेला आहे. एक कांदा छोटा आपल्याला पोह्यानं लागला आणि आता हा छोटा आपल्याला, आता हे कांदे पोहे केले ना त्यातच आपण तेल घ्यायचं. तेल घ्या बऱ्यापैकी, मिसळ म्हणतो ना, मिसळला आपल्याला थोडंसं तेल लागणारच जास्त. आता ह्या तेलामध्ये आपण थोडं जिरं घालायचं. जिरं छान थोडं झालं, तेलामध्ये परतलं, कांदा घालायचा. कांदा थोडा परतून घ्यायचा, त्याच्याबरोबर बटाटा घालायचा. ही मी मिसळ मूग मटकी एकदा अशीच राहिली होती ना, तर मी अशीच बनवली. अशी साधारण मिसळ आपल्याला दादरला आदर्शमध्ये मिळते, तुम्ही कधी घेऊन बघा. यात शेंगदाणे असतात. आता सगळ्यांनाच शेंगदाणे चालतात असं नाही, आमच्या घरी एक दोघांना नाही चालत, त्यामुळे शेंगदाणे नाही घातले, बटाटे घातले. कांदा बटाटा छान फ्राय झाला ना तेलावरती, थोडासा फ्राय करायचा. फ्राय बटाटा पण मग छान होतो. हळद घातली, थोडं तिखट घालायचं, थोडं म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं घाला. थोडं तिखट घातलं, थोडंसं गरम मसाला घालायचा, जास्त नाही, थोडा गरम मसाला घाला. आणि मग आपले मूग मटकी घालायचे. मूग मटकी पण शिजायला काही वेळ लागत नाही, बटाटा शिजायला वेळ लागत नाही, कांदा आहे फोडणीला. यांना छान परतवायचं जरा तेलावरती. आणि आपली आलं लसूण नेहमीप्रमाणे, आलं लसूण जास्त घेण्याची गरज नाही, कारण आपल्याला ही मिसळ छान सॉफ्ट हलकी बनवायची. अगदी तिखट नाही, अगदी साधी नाही, अशी मधीच अशी छान लागली पाहिजे. आणि याच्यात थोडंसं ना कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. मस्त परतून घ्यायचं आपल्या तेलावरती. आणि बघा मी टोमॅटो नाही घातला आहे, आता मीठ घातलं. मी टोमॅटो नाही घालणार आहे, मी टोमॅटो सॉस घालणार आहे, त्याने वेगळीच चव येते आणि छान चव येते. आता छान गरम पाणी घालूया. आणि मस्त मूग मटकी आणि आपला बटाटा छान शिजून द्या. आपण 5 मिनिटं झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवलं होतं. हा असा बटाटा थोडासा मॅश करायचा, शिजला की त्यांनी काय होईल, थोडंसं घट्टसरपणा आपल्या मिसळला येईल. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो नाही घातलाय, जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर घाला, नाहीतर हा असा सॉस घाला, त्याने थोडी चव येईल. आणि थोडा घट्टपणा येण्यासाठी थोडासा, आपल्याला अगदीच घट्ट नको आहे आपली मिसळ, एक अर्धा चमचा चण्याचं पीठ किंवा अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाण्यात भिजवून, आता मी चण्याचं पीठ घेतलं आहे, अगदी अर्धा चमचा घेतलं आहे. आपल्याला अगदी घट्ट करायचा नाही आहे, कारण थोडंसं घेतलं तरी त्याला थोडंसं असा ठीकपणा आला पाहिजे, म्हणून हे बघा थोडंसं अर्धा चमचा पण नाही घेतलं आहे, अगदी टेबलस्पून अर्धा, आणि किंवा पाव आपला कॉर्नफ्लॉवर पावडर, दोनापैकी एक घ्या, त्यांनी थोडासा घट्टपणा येईल. आपली मिसळ तयार. किती झटपट झाली आहे बघा, न मसाला न काही. मूग मटकी, बटाटा, कांदा असं सगळं झालं.
छान मिळून आले. आपली मिसळ तयार आहे. चला आता आपण सर्व करू. प्लेटमध्ये थोडे कांदे पोहे घ्यायचे. जर तुम्ही तो चिवडा घेतलात तर तो घ्यायचा आणि पोहे आणि चिवडा एकत्र घेतलं तरी चालेल. खूप खायला छान वाटतं हो. ही मिसळ करून बघा तुम्ही एकदा. इतकी छान होते आणि अगदी झटपट आहे. आपल्याकडे मूग मटकी जर तयार असतील ना तर मस्त. आता मूग मटकीचं आपण मिसळ घालूया. त्याच्यावरती कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि वरतीनं हे बारीक शेव घालायची. मी तुम्हाला बारीक शेव दाखवली नाही. ही बारीक शेव आहे जी आपल्याला शेवपुरीवरती वगैरे मिळते ना, ती शेव आहे. ती छान घालायची चवीची. आणि तुम्हाला हवंय वरून तर सॉस घ्या, नको असेल तर नका घेऊ. इतक्यातच खूप छान होते. इतकी मस्त मिसळ होते, तुम्हाला काय सांगू मी. करून बघा, खरंच मस्त मिसळ होते, पुणेरी मिसळ. कशी वाटली आपली मिसळ? करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालीच तर कमेंट करा. नमस्कार.